ही बघ ना काय बोलतोय यार, कमाल बोलतोय, म्हणजे एकदम फायर ब्रँड वाटते. आमच्या नंदिनी मॅडम आहेतच फायर ब्रँड. शांत 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 वाटतं ना, लगेच मुलगीचं रूप धारण करते रे. तुला सांगतो एकच मिनिट, ही शांत भावंड ना ही अशीच असतात. म्हणजे मी शाळेत असताना एका मुलाने माझी खोडी काढली होती, पण शाळा सुटल्यानंतर दादाने जो बदडलाय त्याला. काय सांगतो? अरे म्हणजे तुम्ही काय हळू गं? बोलता का? बाकीच्या कस्टमरला त्रास होतोय. हो ना, बोल सॉरी. पण तुला सांगतो, एक मिनिट, हे दादा एरवी म्हणजे शांत सोफिस्टिकेटेड वाटणारा माझा दादा, पण जेव्हा माझ्यासाठी नडतो, रागावतो, लढतो ना, तर कुणी प्रेमात पडेल त्याच्या. मी पडले ना प्रेमात त्याच्या. तुला कळतंय का गं? म्हणजे तू हे माझ्या समोर बसून मला सांगतेस अगं की मी तुझ्या दादाच्या प्रेमात पडले म्हणून, आणि मला अजिबात राग येत नाहीये, वाईट वाटत नाही, उलट मला छान वाटतंय. कळतंय का? ते मला तेव्हाच कळलं होतं जीवा, ज्या दिवशी तू देवीच्या देवळात आला होतास. माझा हात पकडून मला पार्थकडे घेऊन गेला होतास हॉस्पिटलमध्ये. मला सोपवलं होतंस त्यांच्याकडे, पण ते त्यांच्या का लक्षात नाहीये हे कळत नाहीये रे मला. कारण आपण त्याला त्याची आठवणच करून दिली नाही अजून. तोच तर प्रॉब्लेम आहे. आता काय सर मॅडम, तुमचं बिल झालं असेल तर बाकीचे लोक वेटिंग वर आहेत. नाही कळलं. एकच मिनिट थांब. हिला काय नाही, हे फक्त कारण देत आहेत. सॉरी, हे म्हणता प्लीज, हे कारण देत आहेत. आपण मोठ्याने बोलतो ना म्हणून यांना हकलवायचं. चल ठीक आहे ना, यांची शांतता यांना दाखला, आपण जाऊया. सर चल चल, अजिबात थांबायचं नाही आपण. चल तुझं. अरे जीवा, सॉरी पण कसले लोक आहेत यार. आपण आपल्या पार्टनर्स बद्दल इतकं काहीतरी छान छान बोलत होतो आणि त्यांनी हकललं रे आपल्याला, लिटरली ऐकवलं नाही त्यांना. चालायचंच रे जीवा, पण आपल्याला हकललंय म्हणून आपण आज जायचा प्रयत्न सोडायचा नसता. एक मिनिट, काय बोललीस? कुठे काय म्हणाले? अगं असं काय करतेस तू आता शेवटची लाईन काय म्हणालीस ती परत बोल. काय बोलले मी? हा, आपल्याला जर बाहेर काढलं तरी आपण आज जायचे प्रयत्न सोडायचे नसतात. एक्झॅक्टली. बाहेर जरी हकललं ना तरी आज जायचे प्रयत्न सोडायचे नाहीत. सोडायचेच नाहीत. एक आयडिया आहे. यार कसली सेम डोकी चालतात यार आपली. त्यामागे हे कारण आहे ना जीवा. काय? अरे लोकांच्या प्रेम करायच्या पद्धती जरी वेगळ्या असल्या तरी फिलिंग तर सेमच आहे ना. एक्झॅक्टली. आणि आपण जो विचार करतोय ना त्याने कदाचित नव्याने सुरुवात होईल. हो, मनावरचे सगळे डाग पुसले जातील. सगळ्या कडू आठवणींना विरून जाते. नवीन श्री गणेशा होईल. नव्याने लग्नानंतर प्रेम होईल. तुझ्या तोंडात दही साखर पडो. पण मला ही दही साखर माझ्या बायकोच्या हातून हवी आहे. हो ठीक आहे. किंवा यार खूप पॉझिटिव्ह वाटतंय रे आता. तुला सांगते 16 डिसेंबर येऊन गेल्यापासून ना असं वाटत होतं सगळं संपलं, पण आता असं वाटतंय नाही, सगळं परत एकदा छान होणार. एक्झॅक्टली. आणि सगळं संपलं असं जरी वाटत असलं ना तरी ती नव्याची सुरुवात असू शकते. एक मिनिट, हे कुठे ऐकलं होतं मी? आपले गुरुजी म्हणाले होते हे. तुमच्या निर्णयावरच या वर्षाचा शेवट अवलंबून आहे. पण शेवट झाला तरी त्याला शेवट समजू नका. कदाचित ती नव्याची सुरुवात असेल. हो करेक्ट. म्हणजे गुरुजींनी तेव्हाच संकेत दिला होता. हो जीवा, त्याचा अर्थ आत्ता कळतोय आपल्याला. अजून काहीतरी सांगितलं होतं गुरुजींनी, आठवतंय? आपल्या निर्णयावर ह्या वर्षाचा शेवट अवलंबून असेल. प्रेम तुम्हाला दुबळं बनवतं, पण प्रेमातच सगळं काही परत आणण्याची ताकद आहे. तेव्हा नीट विचार करा आणि मग निर्णय घ्या. तुमच्या निर्णयावरच या वर्षाचा शेवट अवलंबून आहे. आता या वर्षाचा शेवट आणि या नात्याची सुरुवात ही गोडच होणार. करेक्ट. आता लग्नानंतर होईलच प्रेम 2.0 होणार. येस. लग्न आधीच्या प्रेमाने लग्नानंतरच्या प्रेमाचे 2 तुकडे केले, पण ठरवलं तर सगळं जोडता येईल. करेक्ट. आपण जोडायचं. येस. आता मिशन लग्नासाठी काय पण. वा, आलं घातलेला चहा सगळेच देतात, पण वेलची घातलेला चहा फक्त तुझ्या हातूनच मिळतो. हो, काय काव्याला वेलची खूप आवडते. म्हणजे मी चहा करायला शिकले आणि काव्या चहा घ्यायला लागली, सगळं एकदमच. त्यामुळे मग मी सुद्धा चहात वेलची घालायला लागली. माझ्या काव्याला जे जे आवडतं ना ते सगळं करणार तिची नंदिनी ताई. आय सॉरी चित्रा, अगं माझी जरा वेगळी गडबड होती ना, त्यामुळे मी आनंद निवासला नाही येऊ शकत. पण तू आहेस, रेखाताई, तुम्ही सगळ्या आहात, तुमच्या भरोशावर सोडूच शकते आनंद निवास. मी येणारच आहे पण लवकरच. तुला यावंच लागेल ताई, का? कारण माझं लग्न ठरलंय. काय? अगं काय सांगतेस काय? एक मिनिट, मी आलेच. चित्रा, तुला माहित नाही तू इतकी छान बातमी दिलीस मला. घे तोंड गोड कर, घे. ताई, खूप छान वाटतंय, पण खूप भीती पण वाटते ग. अरे भीती कसली त्यात? किती सुंदर गोष्ट आहे लग्न म्हणजे. पण एक लक्षात ठेवा, लग्न एका दिवसाचं असतं, पण संसार आयुष्यभराचा असतो. आणि सोहळा लग्नाचा नाही झाला पाहिजे, संसाराचा झाला पाहिजे. संसारात माणसं एकमेकांचा हात धरतात, विश्वासाने हात धरतात, एकमेकांना ग्रो व्हायला मदत करतात. तुझं लग्न झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवशील. हा
काय झालं? अशी का बघतेस? इतकं सगळं घडलंय तुझ्या बाबतीत, पण लग्नाबद्दल बोलताना अजून मी किती छान बोलतेस तू. बोलणारच मी चित्रा, कारण माझा राग फक्त एका व्यक्तीवर आहे, लग्न संस्थेवर नाही. लग्न तर छानच असते आणि संसार त्याहून छान असतो. बस नात्यात फक्त एकमेकांवर विश्वास, आदर आणि प्रेम, आणि ते सगळं याच क्रमाने हवं. मग बघ तुझं लग्न कसं आदर्श ठरतं इतरांसाठी. आमच्यासाठी तुझं आणि दादाचं लग्न सुद्धा आदर्शच होतं. तुला एक सांगू चित्रा, लहान असताना मी ठरवलं होतं की मोठं होऊन काय व्हायचं, तर तो गुलाबी गुलाबी बुड्डी के बाल विकणारा व्हायचा. किती गोड कापूस असतो ना त्याच्याकडे. पण जशी मोठी झाले तसं तसं लक्षात यायला लागलं की तो जे काही विकतोय त्यातला गोडवा त्याच्या स्वतःच्या आयुष्यात नाही. असं माझ्या संसाराबद्दल आपण बोलायलाच नको. ताई, तू प्रेमाबद्दल, संसाराबद्दल इतकी छान बोलायचीस ना, आम्हाला असं वाटायचं की तुझा संसार इतका कमाल असेल की. मलाही तसंच वाटायचं. माहित नाही कोणाची नजर लागली. माझी आई तर नेहमी म्हणायची, एखाद्या बाईच्या हातच्या चकल्या दरवर्षी अप्रतिम होतात. असं जर सगळ्यांनी मिळून तिला म्हटलं तर त्या वर्षी तिच्या चकल्या हमखास बिघडतात. माझं पण तसंच झालंय. बरं माझंच होत. पण खरंच सांगते चित्रा, तुझं लग्न ठरलं ऐकून मी खूप खुश आहे. खरंच. आता काम सोडू नकोस अजिबात, आणि स्वतःला हरवून बसायचं नाही. आणि काही मदत लागली तर मला हक्काने सांग. मी आहे. नक्की सांगेन, आणि पत्रिका आली की देईन सुद्धा. आणि काही झालं तरी तू यायचंय, आणि जीवा दादाला पण घेऊन यायचंय. मला खात्री आहे तोपर्यंत तुम्ही दोघं नक्की एकत्र या. येते मी. नाही चित्रा, तुझं जीवा दादा आणि मी, आम्ही आता परत कधीच एकत्र येणार नाही. काय चकाचक बाई, हा काय म्हणताय? दिसतंय का? हा असं काय करतेस? बॅग भरतोय मी. अर्थात आता तुला कळत नसेलच म्हणा, तुम्ही काय करतोय, कुठे चाललोय, असं काय करतेस? मी तुझ्याकडे येतोय ग, तुझ्याकडे राहायला येतोय. येस, मी तुझ्यासाठी सगळा कम्फर्ट, म्हणजे आपले हे रूम, माझा बेड, सगळं सोडायला तयार. कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम. आला की चला, ऑलमोस्ट माझी बॅग पॅक करून रेडी आहे. आता तुम्ही बघा देशमुख, उद्या मी तिकडे आले की काय मजा येईल ना, बघतच राहाल तुम्ही. तुमचं प्रेम तर मी परत मिळवेनच, पण सगळ्यात आधी त्या बिघडलेल्या सिनेमन कॉफीला आणि त्या काळ्या मांजरीला अशी वटणीवर आणेन ना, बघतच राहतील सगळे. तुला सांगतो चकाचक बाई, मला ना आजची रात्र सुद्धा इथे राहत नाहीये. ए, मी ना आज तुझ्या माझ्या या फोटोच्या साक्षीनेच या रूमला सांगतो की मी नवीन वर्षात माझ्या या चकाचक बाईला या खोलीत घेऊनच येणार. काय अरे हसायला काय झालंय? शेवटी मी नंदिनीचाच नवरा आहे ना. नंदिनी बोलून नाही करून दाखवते काय? मी सुद्धा यापुढे बोलून नाही करून दाखवणार आहे. हा हो हो रे बाबा, नंदिनीच्या जीवा. यशस्वी भव. ऑल द बेस्ट. हो ना, मग आता मी काय सांगतोय ते नीट ऐक. यापुढे या रूम मध्ये आलीस तरी पण कोणत्याही वस्तूला, कोणत्याही गोष्टीला अजिबात हात लावायचा नाहीये. वरवर पुसून बाहेर निघून जायचंय, कळलं? म्हणजे सगळ्या वस्तू, सगळ्या गोष्टी ऍज इट इज राहिल्या पाहिजेत. वॉर्डरोब मध्ये नंदिनीच्या काही गोष्टी आहेत, म्हणजे तिच्या साड्या आहेत, तिच्या पर्सेस आहेत, परफ्युम्स आहेत, कशालाही हात लावायच्या नाही. आता अशाताई सगळं तसंच राहिलं पाहिजे. हा, इथे एक रोल असतो, तो रोल सुद्धा तसाच राहिला पाहिजे. कुठला रोल? आईला माहितीये. हा बघ, हा रोल सुद्धा असाच राहिला पाहिजे. याला सुद्धा हात लावायचा नाहीये, काही आवरायला जाऊ नकोस. कळतंय ना तुला? काय नाही, नंदिनी जेव्हा या घरात परत येईल ना, तेव्हा तिला असं वाटलं पाहिजे की काही घडलंच नव्हतं. काळ थांबला होता. ती जेव्हा आणि जिथे ही रूम सोडून गेली होती ना, तिथूनच ती परत आली असं तिला वाटलं पाहिजे. मधल्या काळातली सगळी घाणेरडी स्वप्न मला पुसून टाकायची. आता नंदिनी फक्त या घरातच नाही, तर जेव्हा या खोलीत गृहप्रवेश करेल ना, तेव्हाच मला शांत वाटेल. हो हो रे बाळा, हो. तुला जे जे हवंय ना ते सगळं तुला मिळू देत. जीवा, मला तुझा खूप अभिमान वाटतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं सोपं नाहीये. पण तू हरू नकोस आणि खचूनही जाऊ नकोस. हा एक वसा आहे, तू नकोस, मातू नकोस, घेतला वसा टाकू नकोस. कळतंय ना मी काय म्हणते ते? हो आई, आजीकडून लहानपणापासून श्रावणातल्या ह्या सगळ्या कहाण्या ऐकल्या आहेत मी. त्यामुळे मला कळतंय तू काय म्हणतेस ते. जीवा दादाला ना आता कुणाचीच नजर नको लागायला.
मित्रांनो, पुढील भागात बघा आता काय होतंय. काव्या आणि नंदिनी दोघी बोलत असतात. म्हणजे ती काव्या पार्थ देशमुखांच्या घरी जात असते. तर नंदिनी अशी बोलते, ही तर जाते, ह्याचा तर मला आनंद होतोच, पण तिथे जाऊन जीवाला बघून पार्थला काय वाटेल. काव्या येते बघा आणि बोलते, माझ्या पार्थ देशमुखांसोबत राहायचं. ही विस्करलेली मांजर तिच्या आर्किटेक्ट बोगाला परत मिळवणारच, असं बोलून ती जाते. तोपर्यंत जीवा नंदिनीकडे येतो आणि बोलतो, बस झालं हा लपन डाव. आता तूच माझा चांदवा आणि तूच माझा मितवा, तूच माझी रूम पार्टनर आणि तूच माझी लाईफ पार्टनर. पुढील अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.